काल आनंदवली गावामध्ये खाली स्मशानभूमीच्या जवळ एसटीपी प्लॅनच्या नावाखाली अतिक्रमणाची मोठी मोहीम राबवण्यात आली। त्यामध्ये जोशी समाजाचं एक समाज मंदिर होतं, ते पूर्ण तोडण्यात आलं आहे आणि असं सांगण्यात आलं आहे का एसटीपी प्लॅन तिथे आपण बनवणार आहोत। मला इथं प्रशासनाला सगळ्यांना विचारावंसं वाटतं आहे का हा जो काही आहे हा आनंदवलीचा डेव्हलपमेंट प्लॅन आहे टाउन प्लॅनिंगचा, यामध्ये एसटीपी प्लॅनसाठी रिझर्वेशनच्या जागा असतात। ह्या डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये जर तुम्ही बघितलं तर कुठेही एसटीपी प्लॅनसाठी जागा आरक्षित केलेली नाही आहे। तसेच ही त्यांची आपली हीच नगरपालिकेच्या याच्यामध्ये काय काय आनंदवली गावासाठी आरक्षित आहे, त्याच्यामध्ये आमच्यासाठी प्लेग्राऊंड आहे, आमच्यासाठी अमरधाम आहे, इलेक्ट्रिकल सबस्टेशन आहे, पोस्ट ऑफिस आहे। ह्या कुठल्याही गोष्टी न करता फक्त आणि फक्त एसटीपी प्लॅनसाठी जागा आरक्षित आहे ह्या नावाखाली जे समाज मंदिर बांधलं गेलेलं होतं आणि ज्याच्यामध्ये आम्हाला भविष्यामध्ये दशक्रिया विधी शेड उभारायचा होता, त्याची फाईल देखील आज तुम्ही गेला तर बांधकाम विभाग आणि आपलं टाउन प्लॅनिंग विभाग याला ती फिरत होती आणि त्या फाईलला फक्त या लोकांनी मंजुरी का नाही दिली का आपल्याला गोदावरी नदी समोर आहे आणि तिथं पूररेषेच्या याच्यामध्ये ती बाधित होईल म्हणून तिथे त्यांनी आमची ही जवळजवळ 80 लाखाची फाईल बाजूला ठेवली। जर असं पूररेषेचं जर आम्हाला तिथे तुम्ही नॉर्म्स लावलेत तर ह्या एसटीपी प्लॅन्टला ती बाधित होण्याची जी घटना आहे ती होणार नाही का? आणि एसटीपी प्लॅन्ट बांधण्याचा इथंच अट्टहास का केला जातोय? आम्हाला माहिती आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या धर्तीवर आपण गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे, पण आज जर तुम्ही बघितलं गोदावरी तरी हे आमचं रामेश्वर महादेव मंदिर आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही जी आनंदवली गावाची ओळख आहे, जो आमचा धार्मिक वारसा आहे, याला कुठेतरी गालबोट लावायचं आहे का? तुम्ही सगळ्या शहराचं पूर्ण सातपूरचं तिथं मलनिसारणाचं पाणी तिथं तुम्ही जमा करणार देवस्थानाच्या जवळ, कशासाठी हा अट्टहास केला जातोय? आमच्या नागरिकांना त्याचं आरोग्य धोक्यात टाकलं जातंय, अगदी दूषित पाणी तिथं जमा होणार आहे, तिथं लहान मुलं बाळक येतात। आम्हाला ज्या भविष्यामध्ये ज्या गोष्टी दशक्रिया विधीची अपेक्षा होती ती महानगरपालिकेने फेटाळून लावली आणि फक्त गोष्टींसाठी केलं जातंय। याच्यावर कोणाची वरद हस्त आहे? जी आनंदवलीची जुनी ओळख होती, जी गडी आनंदवलीची आनंदीबाईची गडी होती, ती सुद्धा तुम्ही आज जर बघाल तर फक्त बांधकाम व्यावसायिकांना कुठेतरी मुनाफा व्हावा या नावाखाली ती गडी सुद्धा आज तिथं नामशेष करण्यात आलेली आहे। हा घाट कशासाठी घातला जातोय? प्रशासन एकीकडे म्हणतं की आमच्या आर्थिक याच्यामध्ये चणचण आहे, परंतु हा जो काही आपला अतिक्रमणाचा खर्च होतो हा सर्वसामान्यांच्या करातून खर्च होतो। जर इथं खरं आरक्षित जागा होती तर मग हे समाज मंदिर पहिले बांधलं का? तुम्ही या बांधकामाचा खर्च पहिले महानगरपालिकेने केला, पुन्हा तोडण्याचा खर्च तुम्ही केला। हा खर्च कोणाच्या खिशातून येतोय? हा आमच्या गोरगरीब जनतेच्या सामान्यांच्या कराच्या खर्चातून येतो आहे। आज यांच्याकडे 50,000 रुपये नव्हते आमचं शौचालय दुरुस्तीला, त्याच्यासाठी तुम्ही 50,000 रुपयाची फाईल माझी बाजूला ठेवली आणि आज एवढा लाखो रुपयांचा खर्च तुम्ही उधळलेला आहे फक्त आणि फक्त स्वतःचा एक कुठेतरी स्वार्थ साधण्यासाठी। तुम्ही जे म्हणता आहे की गोदावरी स्वच्छ सुंदर ठेवली पाहिजे, माझ्या मागे बघा त्या गोदावरीवर पूर्ण पानवेली जमा झालेली आहे, रोबोट मशीन नाही आहे, यांच्याकडे पानवेली काढण्याची यंत्रणा नाही आहे। जर ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष करतायत आणि कुठल्या नावाचा विकास करताय याचा आमचा पूर्ण जनतेचा सगळ्यांचा विरोध आहे आणि जर प्रशासनाने ही मुजोरी चालू ठेवली तर आम्ही शिवसैनिक सर्व एकत्र येणार, आमच्या जनतेला बरोबर घेणार, आम्ही मोठ्या स्वरूपाचं आंदोलन इथं उभं करणार आहोत। हे आम्हाला इथं नको आहे, ही आमची गावची ओळख नाहीये, आमचं गाव हे स्वच्छ सुंदर राहिलं पाहिजे ही अशी आमची अपेक्षा आहे। त्यामुळे हा जो काही डोळे झाक बंद करून कारभार चालवलेला आहे प्रशासनाने हा थांबवला पाहिजे। आम्ही इलेक्शनमध्ये बिझी होतो, आम्हाला तिथे व्यस्त ठेवून आमच्या पाठीमागे कुठल्याही सभागृहामध्ये चर्चा झालेली नाहीये, नागरिकांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसी प्राप्त झालेल्या नाहीये। सरळ सरळ हा स्वतःचा मनमानी कारभार प्रशासनाने इथं थांबवला पाहिजे, अन्यथा याचे परिणाम फार गंभीर स्वरूपात होतील असं मला इथं सर्वांना आवाहन करायचं आहे।